चला वेलकम बॅक सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. वेलकम सॅम, वेलकम सुयोग. हो आरोही राऊत आणि जिगर पटेल ओपनडर रिअल्टर्सचे ओनर यांचं या ठिकाणी आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत या मंदारेश्वर क्रिकेट क्लबच्या वतीनं, MCC चषकाच्या वतीनं. सॅम ये मंचावरती या. सुयोग आपण सुद्धा या. एक असा विजय जो निसटता श्रेयस गुरव स्ट्राइक एंड वरती असतील. हस्तिकच्या साथीने मैदानाच्या आतमध्ये ते उपस्थित आहेत. गोलंदाजी मार्क वरती उमेश पाटील. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय. पहिला चेंडू येतोय डॉट. पहिला डॉट आलाय बघा. मागील षटकामध्ये एक चौकार आला होता. आणि त्यानंतर त्या चौकाराला बॅक करण्यासाठी दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती जो डॉट बॉल यायचा होता आलाय. बॅरिकेड वरती जोर देऊन कोणी थांबू नका. थोडा मागे ज्याने आता बॉल पकडत होते त्यांना विनंती, आपण बॅरिकेड वरती जोर देऊ नका, थोडे उभे राहा. सभी से निवेदन है कृपया करके आप खड़े रहिए, बैरिकेड के ऊपर जोर ना डाले. हस्तिकने पुन्हा एकदा एका धावेसाठी चेंडूला पाठवले. अक्षय पवार मॅन ऑफ द मॅच चा मानकरी आपण यायचंय. अक्षय पवार आउटस्टँडिंग बॅटिंग. ज्या मोठ्या धावफलकाचा पाठलाग करायचा होता त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने पहिलं बीज रोवलं होतं ते अक्षयनं, आणि त्याच्या त्या दर्जेदार आणि क्लास बॅटिंगमुळे सामना जिंकता आला MCC ला. 2 षटकं संपलीत, 12 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये त्या 2 वरच्या धावांना मॅच करण्यामध्ये यश आलंय अक्षय 11 ला. नवीन अक्षय स्कॅनर घेऊन या, कारण किशोरजी कदम यांच्याकडून ते चौकारसाठी बक्षीस होतं ते दिलं जाणार आहे. विपुल यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. बेनी नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय, त्याच्यासमोर हस्तिक असणार आहे. बेनीवरती हल्ले चढवावे लागणार आहेत जर का सामना जिंकायचा असेल. आणि हस्तिकने हल्ला चढवत असताना कंट्रोल गमावलाय. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. फलंदाज बाद. सुजल यांचं आगमन होते. श्रीराम संघाचे अपकमिंग यंगस्टर कबड्डीपट्टू म्हणून ज्यांची ओळख आहे असे सुजल याचं या ठिकाणी आगमन. वेलकम सुजल, आपलं हार्दिक स्वागत आहे. आतमध्ये येणारा चेंडू एलेक्स ची आतली कडा घेऊन बॅटची यष्टी उद्ध्वस्त केली जाते. फलंदाज बाद. ज्ञानेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. ओ ये क्या हुआ है, खूप मोठा फासला होता. नाण्याने सुद्धा ती धाव घेत असताना तितका जोर लावला नाही, परंतु फेकी करण्या अगोदर नाण्या पोहोचला. त्यामुळे
एकदा कंप्लीट झाले. श्रेयस गुरावरती सर्वांच्या नजर आहेत. श्रेयसच्या बॅटमधून मोठे फटके येणं ही UCCची गरज आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धाब्यासाठी केलाय. सिंगल धाव येईल आणि एका धाब्याने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलाय 14 वरती. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. थँक्यू डीजे. चौकार जरूर आलाय. दीपकजी यांचं आगमन झालंय. दीपक भाई आपका स्वागत आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. धावफलकावरती धावा 18 आहेत. शेवटचा अंतिम चेंडू बघूयात कशा प्रकारे हाताळला जातो बेनीच्या माध्यमातून. मोठ्या फटक्यासाठी नाणे जात होते. चेंडूला अडवला गेला. फेकी, ओहो, फेकी नाही झाली. जर का अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये तुमचा वेगळा कस तुम्हाला दाखवायचा आहे किंवा तुम्हाला तुमची वेगळी ओळख निर्माण करायची आहे तर चेंडूला गॅदर करणं ही पहिली स्टेप आणि चेंडूला वेळेवरती फेकणं ही दुसरी स्टेप. आता बाकीचं त्याच्या पुढचं जे काम आहे तो जो गॅदर करणारा आहे, बॉलर आहे किंवा एक्स्ट्रेक्षक आहे त्याच्यावरती असतं. आणि ते सुद्धा येस, मागे जी कोणी आग लावली ती विझवा प्लीज. चला नितीन, नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा आहेत. या षटकामध्ये किमान 2 मोठे फटके मारावे लागणार. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, फेकी झाले. ओ ये क्या हुआ, ऐसे ना हमने सोचा था, सोचे या ना सोचे लेकिन हुआ है. विघ्नेश फायटर या संघाचे ते आगमन झाले. क्या बात है. स्माइली फेस शांत टीम सुरू कुठे येतोय नाही, दिवस डेट जवळ आहे ना. सिद्धेश राऊत यांना विनंती करेल की आपण मंचावरती यायचंय. पप्पनजी यांचं आगमन झालंय. विनंती आहे आपणास की आपण स्थानापन्न व्हायचंय. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, शानदार स्ट्रोक डॅनेजच्या बॅट मधून येतो. एक दणदणीत खेळखेळीतला जबाब शानदार. MCC चौकार. थँक्यू डीजे. हरिओम आणि समर्थ 14-32 स्टेपचा रिव्ह्यू तो चेक केला जाईल. हरिओम आणि 14-32 समर्थ 14-32 आपण टॉस साठी यायचंय. स्टेप साठी रिव्ह्यू घेतला गेला. बघूयात फटका एक्झिक्यूट केला त्यावेळेला पाय कुठे होता. शानदार स्ट्रोक, नायनेश ऑन फायर. अजून एक मोठा फटका, चेंडू सीम आले का पार. चौकार. रुकाओ जरा रुका. चौकार आला. चौकारानंतर सिद्धेश राऊत यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत
कार्यरत असणारे असोसिएशन मेंबर्स सिद्धेश राऊत आपणास विनंती आहे आपण मंचावरती या पुन्हा एकदा, परंतु यावेळेला विकेट येते, परंतु ज्ञानेशसाठी जोरदार टाळ्या जाऊ द्यात. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. 19 नंतर 10 ची अपेक्षा होती, 10 आल्या, 4 षटके संपली, 30चं टार्गेट ठेवलं गेलंय. 19 नंतर 29. हर तरफ है ये शोर, हर तरफ है ये शोर, आया तो लगा छोड़ो, आज हम लोग मस्ती करेगा, आज हम लोग मस्ती करेगा. समर्थ गौरीश टॉस, चला या लगेच टॉस साठी. किरण प्रजापती यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला या. चला नाणेफेकीचा कौल केला जातोय. यानंतर होणारा सामना ग्रुप एफ मधील यस एमसीसी कॉल आणि एमसीसी आलाय प्रणित तोडणकर, कर्णधार हरिओमचे. थँक्यू लस्सी, आपण स्थानापन्न व्हायचंय. प्रणित टॉस जिंकला, काय निर्णय असेल? रक्षण करू. हरिओमचा या मागचा परफॉर्मन्स कसा राहिलाय आणि या स्पर्धेसाठी आम्हाला कसा खेळ बघायला मिळेल? इथे एमसीसी चषक तर मी पहिल्यांदाच खेळतोय, गेल्या वर्षी नव्हतो मी खेळलेलो. आयोजन तर खूप सुंदर आहे. समोर समर्थ 14-32 आहे, तर कितपत त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 32च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. गौरीश टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? बॅटिंगच केली असती. आता मनासारखी बॅटिंग मिळाली, मनासारख्या धावा दिसतील, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 30+ मारायचा प्रयत्न करू. कसं वाटलं इथं आल्यानंतर? मोठ्या म्हणजे पटलावरती बिग बॅश फॉर्मॅटची स्पर्धा युट्यूब लाईव्ह पहिल्यांदा होती विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत. कसं वाटतं इथं आल्यानंतर, काय सांगशील? खूप छान वाटते आणि आउटफील्ड पण खूप चांगले आहे, मोठे गॅप्स आहेत, खेळायला मजा येईल. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा या मॅच साठी. अहवाल असा टॉस जिंकला हरिओमने, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी समर्थ 14-32 या संघाला आमंत्रित केलंय. मोठी मॅच असणार आहे यापुढे होणारी. त्या अगोदर चालू असलेल्या मॅच मध्ये नक्की काय घडतंय? युसीसी की अक्षय 11 डोंगरवाडीचे दोन्ही संघ एकमेकांसमोर आहेत. मजा येणार आहे. तुर्तास एक छोटासा ब्रेक, त्यानंतर मॅचच्या दिशेने पुन्हा येतोय. हो, मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न, नो बॉल आला. ज्ञानेशने धावा जरूर बनवल्यात, परंतु ज्ञानेश अशा प्रकारच्या धावा जर द्यायला लागल्यात तर कहाणी बदलेल. कारण नो ने मगाची मॅच हरवली होती त्यांना, आता नो परत हाताळला गेलाय. चेंडूला दिशा देत असताना पाठवले, एका धावेसाठी सिंगल धाव येते. मयुरेश एका धावेसाठी चेंडू गेलाय. पहिलं षटक संपलं, 6 धावा दाखल करते अक्षय 11. अठरा चेंडू आणि 24 धावांची गरज आहे या सामन्याला जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्गवरती श्रेयस गुरव, नाटू येतोय. आर्चिस बोलवतोय कोणाला तरी. मोठा फटकासाठी ऑन साइडला गेल्याचा प्रयत्न, चेंडू
ऑन ड्राईव्हचा फटका, फलंदाज बाद, नितीन डिपार्ट्स गॉन. चोरी कर माखन तेरा जिया की चुराए देखो कहीं ऐसा न हो जाए चोरी कर माखन तेरा जिया की साईडला खेळण्याचा प्रयत्न उमेशने केला होता जरूर. टाइम नोचा रिव्ह्यू घेतलाय. ओके, चेक केला जाईल. बोलू ना, या आता स्पर्धांमध्ये रिव्ह्यूची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जर का कोणी रिव्ह्यू वरती कॉस्ट लावायचा प्रयत्न केला तर तो सुद्धा धनवान बनून जाईल. इतके रिव्ह्यू घेतले जातात हल्लीच्या अंडर ऑफ क्रिकेटमध्ये. बघा किती चला. नो बॉल नाही. अरे मी तू रुक ना. नो बॉल नाही. निर्णय दिला होता त्याने. मी तुझे एक्सप्रेशन बघण्यासारखे होते. आपण वेदांतने जर का डायलॉगन चौकार अडवला तर प्रत्येक डायला 100 रुपये. मिस्टर पाटील यांच्याकडून. क्या बात आहे. मिस्टर पाटील, आता त्यांचं नाव माहित नाही पण त्यांनी सांगितलं 100 रुपयाचं बक्षीस हे वेदांतला. मोठ्या फटक्यासाठी त्याला जातोय आणि चेंडूला पाठवलं सीमारे का पार. कुणालच्या जवळून येतोय दणदणीत थणगणी. लाजवाब शानदार बहारदार एमसीसी चौकार. थँक्यू डीजे. चौकार आला. चौकारानंतर मात्र आता धावफलक 10 वरती जाऊन पोहोचलाय आणि दुसऱ्या षटकामध्ये उमेशने मात्र आपला तो क्लास दाखवायला सुरुवात केली आहे. आता आतली कडा घेऊन चेंडू मागे निघत जातो एका धावेसाठी. बघा, आमच्या मंदारेश्वर क्रिकेट मध्ये डीजे वाजवण्याची इच्छा भरपूर जणांना. आता नयनला सुद्धा ती इच्छा आवरेनाशी झाली आहे. तो स्वतः डीजे मास्टर बनून बसलाय. समोरच्या दिशेने चेंडूला मारण्याचा प्रयत्न. मयुरेश तिथून कावरा बावरा व्हायला लागलाय मितूची अपील बघून. कारण तितकी आक्रमकता त्या अपील मध्ये दिसते. या मॅचला पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. 11 वरती 1. हो, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जर आपण पाहिला थोडक्यात थुकलाय. सिंगल येते आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपला. 12 वरती 1. अक्षय लवन. बारा चेंडू 18 धावांची गरज आहे. कंपॅरिझन जर बघाल तर 12 वरती 1, 12 वरती 1. जसे पहिल्या इनिंग मध्ये युसीसीचे फलंदाज खेळत होते त्याच पद्धतीनं अक्षय लवनचे सुद्धा फलंदाज खेळतात. म्हणजे 2 षटकापर्यंत दोघांची स्थिती सेम होती. 12-1, 12-1.
आता 12 मध्ये 18 करायचे आहेत. मगाशी 12 मध्ये किती करायचे हे माहित नव्हतं. फ्री माइंडेड बॅटिंग चालू होती कारण पहिली बॅटिंग होती. आता चेसिंग मध्ये 18 बनवणं. हस्तिक समोर मयुरेश. ओ अडवण्याचा प्रयत्न. शानदार फिल्डिंग दमदार एफर्ट आणि असरदार त्याचा इम्पॅक्ट, कारण तिथे 3 धाबा वाचवल्यात. एक धाव आली आणि त्यानंतर उमेश बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सेम सोहमने चेंडूला अडवलं. बघा कशा प्रकारे चेंडू अडलाय. सोहमने हे 2 चेंडू अडवले. ते 2 चेंडू फक्त नाही अडवले, चौकार अडवलेत. दोन्ही चौकार होते अगदी क्लिअर. सोहम सावंत त्या कॉर्नरला फिल्डिंग करत असताना आपण त्याला बघितलं. हस्तिकला खूप चांगल्या प्रकारे बॅक केलंय. ओ चेंडू मागे निघून गेला आणि मयुरेशने सोडला त्यावेळेला सांगितलं पायाला लागून गेलाय. बघा ही मॅच खूप महत्वाची आहे. इथून जिंकणं गरजेचं आहे. जिंकाल तर क्वालिफाय, पराभूत तर स्पर्धेबाहेर. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा त्याच कोपऱ्यामध्ये खेळण्याचा काहीसा प्रयत्न केला मयुरेशनं. एक धाव आली. सिंगल धावफलक पुढे जाईल. हळूहळू धावफलकात जवळ जाण्याचा प्रयत्न केला जातोय. सिद्धीजी राऊत आणि शैलीजी करावडे यांच्या दरम्यान यापुढील होणारी मॅच असणार आहे. 2 आमचे दिग्गज खेळाडू. हो जास्तच बाहेर गेलाय. बॅकफुटमध्ये जाऊन फटका मोठा मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बदली फ्लाईट काहीशी जास्त असरदार ठरली बॅट वरती आणि त्यामुळे फलंदाज बाद. विकेटचं पतन. गडी बाद. दूर हटाओ डैडी सैडी बहुत पी लिया कोला कैंडी अब करेंगे मर्दों वाली बात. खूब पियेंगे बियर सियर साथ में लेके सेक्सी बियर पार्टी चलेगी सारी रात. अरे प्यास अपने अंदाज में बोला. दूर हटाओ डैडी सैडी बहुत पी लिया कोला कैंडी अब करेंगे मर्दों वाली बात. शेवटचा आणि अंतिम चेंडू 15 वरती 2. हो डॉट बॉल आलाय आणि आता अखेरकार 3 षटकं संपलीत. इक्वेशन आता थोडंसं अवघड होऊन बसलंय. 6-15 काय या धावांचा पाठलाग होईल का ते पाहणं रोचक ठरणार आहे. कुणालच्या हातामध्ये चेंडू दिलाय. आता मयुरेशला जे काय करायचंय ते करायचंय. हरिओम आणि समर्थ बॉय 14-32 दोन्ही संघांना विनंती आपण तयारीला लागा, कारण जशी मॅच संपेल तेव्हा तुम्हाला मैदानात जायचंय. हरिओमने टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी समर्थ बॉय 14-32 ला आमंत्रित केलंय. कुणालच्या हातामध्ये चेंडू आहे शेवटचे 15 धावा वाचवण्यासाठी आणि मयुरेश मात्र त्या 15 धावांना करण्यासाठी तयार आहे. इथून पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार आले. मॅच बनू शकते. हो 15 साठी चौकार गरजेचा होता. इथं आला षटकार. फलंदाज बाद. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बघा इथे तुम्हाला अटॅक करायचा आहे पण अकॉर्डिंग टू दी बॉल करायचा आहे. प्रत्येक चेंडू ऑफसाईडला जर मारायला जाणार तर गोलंदाज सुद्धा तुमच्यावरती हवी टाकणार आहे. बघा पुन्हा एकदा ऑफसाईडचं क्षेत्र. एक पाय जर का पुढे टाकला गेला आणि जर का तिथून पॅडल स्वीप चेंडू खेचला गेला तर कदाचित तुम्हाला या कोपऱ्यामध्ये चौकार सुद्धा मिळू शकतो. आता ही मॅच जवळपास औपचारिकतेच्या दिशेने जाते म्हणून सांगतोय. त्यामध्ये यासारख्या युक्तींचा तुम्ही वापर करू शकता जे कोणी केलेलं नाहीये या मॅच मध्ये. तर तशी स्थिती बघायला मिळाली नाही. अक्षय पवार म्हणा किंवा श्रेयस गुरव म्हणा असे काहीसे खेळाडू आहेत ज्यांनी इम्प्लिमेंट केले होते काही असे फटके जे अकॉर्डिंग टू दी बॉल होतं. येस 22 आहे की लेग बाईज आहे? लेग बाईज आहे. बाईज आहे. बॅटच्या साह्याने गेले. बॅटची कट आहे. डाऊन दी ग्राउंड चौकार. नाही डीजे रुको जरा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आणि UCC उत्कर्ष क्रिकेट क्लब हा संघ या स्पर्धेमध्ये सुपर 12 मध्ये दाखल होतोय. जब निकलेंगे घर से बहरिया
चाहे सभे लड़ा नजरिया, सभे छोड़ चाहे हम